मला माहिती पडलं की मी ऐकत होतो काही दोघं आता दादा वहिनी तुमचे दादा तुमचे वहिनी आता गल्ली बोळत फिरायला लागलेत, लोकांमध्ये भीती भरायला लागलेत, तुमचं घर तुटणार, तुम्हाला रस्त्यावर आणणार. आता कोणी बोललं की तुम्हाला खारघरला पाठवणार. अरे हा विजय चौगुले आहे, जिथे शब्द दिला तो शब्द पाळणार आहे. माझ्या बरोबर माझे सर्व सहकारी आहेत. हा गणेश नगर, हा सावित्री नगर, हा आंबेडकर नगर ज्यावेळेस MIDC तोडला, कंपाऊंड टाकला होता, तेव्हा तर हे पिल्लू राजकारण सुद्धा नव्हतं. त्यावेळेस इथे MP मात्र आमच्या बरोबर होता. मला आठवतं इथं बुवा काय रे नाव, मोरे बुवा, इथे 2-4 दुकानं गुप्ता लोकांची. आमचा हा कुठे गेला बापू, बापू दांडे, हे अशी लोक होते जुनी लोक. या इथंच कंपाऊंड मारलं गेलं होतं. तेव्हा कोणी माहीतचा लाल इथे नाही आला होता, त्यावेळेस विजय चौगुले आला होता आणि विजय चौगुलेनी ही गणेश नगर, आंबेडकर नगर ही झोपडपट्टी वाचवली. अरे काय बोलता तुम्ही लोक? आज लोकांनी तुम्हाला सर्वच दिलं होतं ना. 20 वर्ष, मला वाटतं 2009 पासून 5 पासून कुठे 5च्या अगोदर 5 ला मला वाटतं मी तिथून उभा होतो आणि मी इकडनं उभा होतो, ताई इकडनं उभा होत्या. 7 वाजेपर्यंत इथं निवडणूक चालली होती, ताईला निवडून दिलं होतं तुम्ही लोकांनी. आणि आज जी परिस्थिती आहे, अरे परमेश्वराने तुम्हाला काय बोलतात, तोंड दिलंय तर त्याच्या पद्धतीने चांगलं तर बोला. हा आमचा पहिला मुद्दा होता. निवडून आल्यानंतर सर्वांना घरं रेग्युलाइज करून देणार, हा आमचा मुद्दा होता. तुम्हाला SRA माध्यमातून नाही तर क्लस्टर माध्यमातून तुम्हाला घरं देणार, हा आमचा मुद्दा होता. आणि तसा MIDC GR काढला, SRA लागू करायचा, अख्ख्या नव्या मुंबईमध्ये SRA लागू करायचं. आज हीच बाई बोलते, हीच ताई बोलते असं झालं तसं झालं. काल ह्याच ताईची एक BJPची आमदार आमची मंदाताई म्हात्रे, तिने काल CBD ला मीटिंग घेतली, सर्व झोपडपट्टीवाल्यांना बोलवलं आणि झोपडपट्टीवाल्यांना बोलवून त्या ठिकाणी सांगितलं आपण SRA करायचं. त्यांची YouTube बघा, एक आमदार बोलते तिकडे SRA करायचे आणि इथे ही तुमची ताई स्वीकृत नगर सेविका ती बोलते तुम्हाला फसवायला निघाल. 14 तारखेला आंबेडकर जयंती आहे. बाबासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, इथं तुम्हाला प्रत्येकाला न्याय मिळाल्याशिवाय विजय चौगुले चूप बसणार नाही. आम्ही तुमच्यासाठी झटतोय, आम्ही तुमच्यासाठी झगडतोय. किती वर्ष अजून आपण अनधिकृतपणे राहणार आहे? MIDCच्या नोटिशी आल्या 2008 का 12 साली. आपण सर्वांनी MIDCवर मोर्चा काढला तर तुम्ही आले होते ना, इथून आपण सर्वजण पायी निघालो होतो, होता ना तुम्ही. माझा सहकारी मधू आता नाही, तर मधू एडंगे नाही आता, हे सापणे बिबणे आहे ती जुनी लोक, चव्हाण वगैरे सर्व जुनी लोक आहेत तिथे. ज्या वेळेस नोटीस येतात, ज्या वेळेस काही प्रॉब्लेम आला तर हा विजय चौगुले तिथं सर्व सहकाऱ्यांचं धावून गेला, कोणाच्या घराला हात लावून नाही दिला. आणि तो विजय तुम्हाला बेघर करणार, करेल तुम्हाला बेघर. विजय चौगुले बेघर होणार आहे का? तुम्हाला बेघर होऊन देणार? किसके गलत बात बीच में लेकर, किसमें दम है, वो आके हमारे इधर किसी घर वाले को टच करके दिखाए. विजय चौगुले इधर बैठा हुआ है. बस अभी बहुत दिन हो गए हम,
बच्चे 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 हो गए, मेरी तीसरी पीढ़ी इधर चल रही है। और कितना दिन हम लोग अनाधिकृत में रहेंगे? कितना दिन हमारे पे ठप्पा रहेगा अनाधिकृत का? आज भी घर तुम्हारा है? काही कोणाला ऐकवते का रेकॉर्डिंग करते? रेकॉर्डिंग कर, ऐकवलं असतं काही फरक नहीं पड़ता। कितना दिन जाएगा आपको, मेरे को बता गुप्ता जी, और कितना दिन रहेगा आप लोगों को? बोले दुकान वाले आप लोग है ना, रिक्शा वाले, दुकान वाले, गुप्ता जी तुम है। तीसरी पीढ़ी हो गई ना इधर तुम्हारी की चौथी? तीसरी पीढ़ी हो गई। आज तक तुम अधिकृत हो गए, अनाधिकृत ही है ना। अभी किधर हम अधिकृत करने जा रहे, तो इनकी हालत ही खराब हो गई। अरे अभी चौगुले साहब, शिंदे साहब ये रेगुलाइज करना, उनका नेता भी बोलता है कि हम ऐसे करेंगे, मोर्चा निकालेंगे, वो करेंगे। मुझे इतना ही खूब सब जन हाथ ऊपर करके कहो कि अपना घर अधिकृत होना चाहिए का नहीं होना चाहिए? हाथ ऊपर। तुम सब ये भाई के साथ में है ना? भाई के साथ तुम्हारी सबकी ताकत है ना? एसआरए लागू करने का अपना जीआर निकला। इनका नेता भी उधर है ना, कैबिनेट में मंत्री है। जो गवर्नमेंट का रूल है वही रूल इधर लग सकता है ना? क्या महाराष्ट्र में अलग रूल रखेगा, बंबई में अलग रूल और अपने को अलग रूल? ये 25-30 साल इनके पास ही नगर पालिका है, 25 साल इनके आमदार, इनके खासदार, इनके मंत्री सब इधर है। क्यों अब तक झोपड़पट्टी को वो प्यार नहीं दिखाया? क्यों अब तक झोपड़पट्टी वाले को रेगुलाइज नहीं किया? आज हमने मिलके शिंदे साहब को बोल के, उदय सामंत साहब को बोल के, आज एसआरए का जीआर निकल गया, तो इनको सब तो ऐसा ऐसा होने लगा। रहे झोपड़पट्टी वाले अभी बड़े बनेंगे, झोपड़पट्टी वाले भी बिल्डिंग में जाएंगे। क्यों नहीं जाना चाहिए? का नाही जायला पाहिजे आपण? का अजून परत अजून चौथी पिढीची वाट बघायची? दिनेशने सांगितलं तसं, गौरी बोलली तसे, सुभाष बोलला तसा। आता एसआरए लागू, एसआरएचे नियम असे काहीतरी 300च्या आसपास काहीतरी घर आपल्याला 300च्या वरती कार्पेट, आणि 2000 सालच्या लोकांना पर्यंतच्या लोकांना रेग्युलाइज, त्याच्यानंतर 2011 पर्यंतच्या लोकांना रेग्युलाइज करायचं। त्या 2000च्या अगोदरचे जे सर्वेवाले आहेत आपल्याकडे, सर्वे पावतीवाले, आणि त्याच्यानंतर 2000 पासून 11 पर्यंतचे जे त्यांच्याकडे सर्वे नाही आहे, त्यांच्याकडनं 2.5 लाख रुपये घेऊन काहीतरी घेऊन त्यांना घर द्यायचं, असा एक नियम आहे। पण मी शिंदे साहेबांना सांगितलं, एसआरएचा जो तू जी स्कीम आणली आहे ती थांबवा, आणि या इकडे नव्या मुंबईमध्ये क्लस्टर लागू करायचे। ठाण्यामध्ये आज शिंदे साहेब बांधतात, तो क्लस्टर लागू करा। जर क्लस्टर लागू झाला तर आपल्याला 2020 पर्यंतच्या घरांना रेग्युलाइज भेटेल, आपल्याला 2020च्या पर्यंतच्या घरांना रेग्युलाइज। आणि मला ते करायचं आहे, 2020 पर्यंतच्या लोकांना रेग्युलाइज पण आणून द्यायचं, विदाउट पैसे भरता। काय भरायला लागेल तर बोलू आपण, चर्चा करू आपण, पण न्याय हा 2020 पर्यंतच्या लोकांना भेटायला पाहिजे, अशी आमची प्रामाणिक भावना आहे। तसं आम्ही शिंदे साहेबांना तसं कळवलं सुद्धा। घर कोण बोलतो तुम्हाला खारघरला घेऊन जाणार? अरे तुम्ही झोपडपट्टी सोडून आज या डिग्यामध्ये सर्वांना अनाधिकृतचा ठप्पा लावला आहे। सुप्रीम कोर्टात केस चालू आहे, आम्ही लोकांनी केस लढली। आज पण ते असे वाऱ्यावरती आहेत, उद्या काय होईल, उद्या काय होईल। स्वतः तिथून राहून आपल्या ग्रीन वर्ल्ड मध्ये तुम्ही जाऊन राहता, झोपडपट्टीचा विचार कधी केलाय तुम्ही लोकांनी? मी तुम्हाला आज शब्द देतो, एकही माणूस, दिनेश, अण्णू, सुभाष, तुम्हाला सर्वांना सांगतो, एकही माणूस इथून कुठं जाणार नाही। हा इथंच आंबेडकर नगर, गणेश नगर, सावित्री नगर, हे इथंच नगर राहतील, इथेच नगर वसले जातील। कोणाला कुठे जायची गरज नाही। आणि का म्हणून जायला पाहिजे? इथं आमचा हक्क आहे, इथं माझा आजोबा मेलाय, इथं माझा बाप मेलाय,
इथं अशी तुमच्या प्रत्येकाची थर आहे. या ठिकाणी ही बिल्डिंग उभी दिसते ना सोबत, प्रोग्रेसिव्ह बिल्डिंग. त्या बिल्डिंग मध्ये 1 बेड हॉल किचन जसं घर आहे ना, तसं घर तुम्हाला भेटल्याशिवाय विजय चौगुले स्वस्त बसणार नाही. सॅम्पल फ्लॅट इथं बनवणार आहे मी, सॅम्पल फ्लॅट. पहिला एक फ्लॅट इथं बनवून दाखवणार तुम्हाला, सर्व लोकांना सांगणार हे असं तुमचं घर असेल, हे घर बघा. आणि मग नंतर तुम्ही सर्वजण एकत्र या, सह्या करा, तुमच्या स्वतःच्या सोसायटी करा. तुम्ही ठरवा बिल्डर कोण, आम्हाला घेणं देणं पण नाही पडलं आहे. तुमचा हक्क तुम्ही बजवा. पहिल्यांदा मी चिंचपाड्यामध्ये बनवणार आहे सैंपल फ्लैट. मुझे कहो एक बेडरूम मिलेगा, 10 बाय 12 बेडरूम असणार आहे, त्याच्यामध्ये टॉयलेट बाथरूम असणार आहे, हॉल असणार आहे 12 बाय 10 का 12 बाय 13 16 काहीतरी त्या एरिया, तेवढ्या एरियात. किचन असेल 7 बाय 11 काहीतरी, 7 बाय 8 किचन असेल, तिथं बाहेर एक बाथरूम असेल. जवळपास 300च्या वर कार्पेट, 350च्या आसपास कार्पेट असेल. म्हणजे तुमचं घर आज किती आहे? घर असं 10 फूट आहे, असं 15 फूट, असं 20 फूट. 20 फूट पण नसेल कुठलं, नाही ना. 10 बाय 10 आहे म्हणजे किती होतो? एक रूम आहे तुमचं, एक रूम. तुम्हाला तिथे 3 रूम मिळतील, घरामध्ये टॉयलेट बाथरूम भेटेल तुम्हाला सर्वांना. हे मी बोललो ना, इथे मी सॅम्पल फ्लॅट बनवणार आहे. सॅम्पल फ्लॅट इथं बनवून लोकांना दाखवणार हे आपलं असं घर असेल. आम्ही फुकट तोंडाच्या वल्गना करत नाहीये, आम्ही जे बोलतोय ते करून दाखवणार आहे. हा विजय चौगुले एसआरए साठी उपोषणला बसला. या ठिकाणी कुठल्या कुठल्या नेत्यांनी विरोध केला हे मी सांगायची गरज नाही. म्हणून तुम्हाला मी सांगतो, भूलथापाला बळी पडू नका. आता यांना कामधंदा काय उरला नाहीये. उरलंय का काम त्यांना? काय उरलंय का काय काम? मला तुम्ही सांगा. आता त्यांचं असं चाललंय, आपण मोर्चा काढू, हे काढू, ते काढू. जे चांगलं काम होत असेल तर त्याचा तुम्ही मोर्चा काढणार आणि मोर्चाला जाणार. तुम्ही लोक जाणार का? मला हात वरती करून सांगा. तुम्हाला जर चांगलं घर भेटत असेल, सर्व काही तुमच्या मनासारखं होणार असेल, तर आपल्याला का मोर्चाला जायची गरज आहे? काय आवश्यकता आहे? काय इथं काय विजय चौगुले पैसे खातोय? तो श्वेता खाणार आहे का? अन्नू खाणार आहे? इथे दिनेश खाणार आहे? अरे आमचं म्हणणं आहे की तुमचं तुम्ही एकत्र या, तुमचं तुम्ही एकत्र या. आंबेडकर नगरचे 50-50 घर, 100-100 लोकांनी एक सोसायटी बनवा. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने सोसायटी बनवा. या ठिकाणी आपल्याला मी काय बोललो, हे समोर बिल्डिंग दिसते ना, अशीच बिल्डिंग उभी राहील. आणि तेवढं ते थोडं घर मोठं आहे, 1 बेड हॉल किचन, थोडं मोठं हॉल मोठा आहे. कारण माझ्या आयडियाप्रमाणे 16 बाय 12 त्याच्यात हॉल आहे या बिल्डिंग मध्ये. त्याच्यापेक्षा थोडं छोटं असं हॉल. तिच्यामध्ये माझ्या आयडियाप्रमाणे काहीतरी 8 बाय 11 किचन असेल. याच्यामध्ये 7 बाय 8, 7 बाय 10 किचन, 7 बाय 8 किचन आपल्याला बसेल. आणि किती दिवस तुम्ही या घाणीमध्ये राहणार आहात मला सांगा. झालं ना आता, बस झालं ना. आपल्या पदरात पडते तर पाडून घ्यायला नको का आपल्याला? आपल्याला नको का? मला तुम्ही सांगा, पाहिजे का नको आपल्याला? मग आम्ही नगरसेवक पण गप्प बसतो. इथे येऊन बोलतात आम्हाला 500 एरियात एवढा तुम्हाला देतो, तेवढं देतो. तुम्हाला पकडलंय कोणी? तुमचे कोणी हात पकडले? तुम्हाला कोणी तुमचं तोंड दाबलंय? आणा ना 500ची ऑर्डर. तुमचा मंत्री आहे ना कॅबिनेट मध्ये, आणा ना ऑर्डर. आणि हे का लगेच काही गोष्टी घडणार नाहीये. आम्ही शिंदे साहेबांबरोबर सर्व नगरसेवक, आम्ही झोपडपट्टीले ते सर्व नगरसेवक आम्ही भेटणार आहोत शिंदे साहेबांना. आणि शिंदे साहेबांना सांगणार आहे, ठाण्याला क्लस्टर झालंय तसं आम्हाला क्लस्टर इथे लागू करा. अजून एक तुम्हाला मी सांगतो, इथे कोणाला बाहेर हक्कला जाईल,
तुमच्या घरं तोडली जातील आणि नंतर तुम्हाला बिल्डिंग बोललं जाईल, असं कदापि होऊ देणार नाही मी. फक्त एक 50-50 एरिया, कुठला एरिया, एक थोडा एरिया, जेवढा बिल्डिंग उभी करायला पाहिजे तेवढा एरिया क्लिअर करून घेऊ आणि त्या पहिली बिल्डिंग उभे राहील, तुम्ही बिल्डिंग मध्ये जाल, नंतर तुमची घरं तोडायची. तुम्ही पहिल्या घरामध्ये जायचं, पहिल्या घरात जायचं. जसं ताई बोलले आमचं घर तुटणार आहे. अरे कोणाची माय वेळली आहे तुमचं घर तोडायचं? पहिले तुम्हाला हक्काची घरं तयार होतील, बिल्डिंग तयार होईल. त्या बिल्डिंग मध्ये ठीक आहे थोडा 50-50-100 लोकांना त्रास होईल, तेवढं का 50-50-100 लोक त्रास घेणार नाहीत, पण सर्वांना नाही तसं होत येणार की बाबा सर्व तोडली झोपडपट्टी आणि बिल्डिंग उभी करतायत. एखादा एरिया घेऊ, एखाद्या एरियामध्ये बिल्डिंगचं काम उभं चालू राहील आपलं, त्या बिल्डिंग मध्ये 200-300 फ्लॅट राहतील, तर एखाद्या एरिया तिकडे शिफ्टिंग केला जाईल. त्या बिल्डिंग मध्ये शिफ्ट झाल्यानंतर तो एरिया खाली होईल, मग त्या एरियामध्ये बिल्डिंग उभी राहील, मग त्या एरियामध्ये लोक शिफ्टिंग करू. हे काय पण भीती टाकायचा विषय चाललाय. लोक कंटाळले जातात तुमच्या भुला थापाला, कंटाळलेत ना तुम्ही लोक. नाही तर लोकांनी भरभरून निवडून दिलं असतं ना. लोकांनी पाडलं का, घरी बसवलं का, हे तिथं आल्यानंतर तुम्ही जाब का नाही विचारलं? मी तुम्हाला विचारतो, तुम्ही जाब काय? मैं तुम लोग बोला तुमने उनको को पूछा नहीं? अरे भैया तुम इतना 20 साल थे तो 20 साल में तुमने क्यों नहीं किया ये रेगुलाइज? अभी कोई रेगुलाइज करता है तो उसके पीछे पड़े हो. श्वेता को काम करने नहीं देने का, गौरी को काम करने नहीं देने का. अरे तुम्हारा इधर का नगर सेवक विजय चौगुले, इतना ख्याल में रखो, अभी विजय चौगुले नगर सेवक है तुम्हारे प्रभाग का, शुभम चौगुले नगर सेवक है तुम्हारे प्रभाग का, गौरी है, श्वेता है नगर सेवक तुम्हारे, ये चारों नगर सेवक है तुम्हारे इधर. और अपनी लड़ाई हक की लड़ाई रहने वाली. अपने को अपना हक जताना है, कोणावरती अन्याय होने देना नहीं. वक्त आएगा तो ये पट्टी के इधर शिंदे साहब को बुला लेगा, शिंदे साहब के मुंह से अपने को सुनने को बताने को. शिंदे साहब अपने उप मुख्यमंत्री और गृह निर्माण मंत्री और पालक मंत्री शिंदे साहब है, वो अपने को बोलेगा. जाएंगे ना अपन इधर किधर मीटिंग में नहीं जा सकते, अपन पूरा झोपड़पट्टी आएंगे. क्या ऐसा नहीं चाहिए करके अपन जाएंगे? अपने को रेगुलर नहीं चाहिए करके ये लोग बोलेंगे चलो मोर्चे में, तो जाएंगे आप लोग? काही लोक आहेत आपल्या पण 1000-500 रुपये दिले तर पडले त्यांच्या. आता 1000-500 वाल्यांचा जमाना जाणार आहे. इथं आता 50-50 लाख वाल्यांचा जमाना येणार आहे. तुम्हाला घरही 50-50, 60-60 लाखाची घरं असते. आज या घराची किंमत 80-90-1 लाख 1 करोड पर्यंत घरं आहेत. त्या घराला पॅरलल आपली घरं असतील, ती घरं सुद्धा आपली 50, 60, 70, 80 लाखापर्यंत घरं जातील. कोणाला नको ये काय यांच्या नादी लागणार आहे? आम्हाला इथे यायचं नव्हतं. आम्हाला माहिती आहे, आम्ही ध्यान देतो, आम्ही महापालिकेत ध्यान देतोय. नगरपालिका चांगली, आंबेडकर नगर मध्ये सुविधा मिळाल्या पाहिजे, गणेश नगर मध्ये मिळाल्या पाहिजे, सावित्री नगर मिळालं पाहिजे, साठे नगर मध्ये मिळालं पाहिजे. ही इथंच नाही, डेव्हलपमेंट तुमचंच होणार नाही, साठे नगर सुद्धा होईल. साठे नगर आहे, रामनगर आहे, असे गणपतीपाडा, असे संपूर्ण आम्ही घेतो. सर्व एरिया आपल्याला रेग्युलाइज करून